Hello students, good afternoon everybody. Today we are going to learn activity number 1.2, warm up with Tara and friends. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय 1.2 warm up with Tara and friends. ओके, या ठिकाणी तारा आणि तिचे मित्र मैत्रिणी आहेत. आता या ठिकाणी बघा, नाव लिसन केअरफुली. दिस इज तारा. दिस इज तारा. ही तारा काय म्हणते? हाय बिट्टू, हाय पॅडी, हाय कुकू. आय एम सो एक्सायटेड अबाउट स्टार्टिंग स्टडीज अगेन. तारा काय म्हणते बघा, मी पुन्हा अभ्यास करण्यासाठी खूपच उत्सुक झालेली आहे. अभ्यास करण्यासाठी तारा म्हणते की ती फार उत्सुक झालेली आहे. आनंद होत आहे, तिला उत्सुक झालेली आहे. देन तिच्या बाजूला जो हा येलो शर्ट घातलेला जो मुलगा आहे तो बिट्टू आहे. बघा, हा बिट्टू काय म्हणतोय? बघा, हा बिट्टू काय म्हणतोय? ओ नो, हॉलिडेज आर ओव्हर. बिट्टूला काय वाटते बघा, ओ नो, अरे रे. तो काय म्हणतो? त्याला थोडंसं वाईट वाटतंय. तो म्हणतो आता सुट्ट्या संपलेल्या आहेत. सुट्ट्या संपलेल्या आहेत. आता कोरोनामुळे आपल्याला भरपूर सुट्ट्या मिळालेल्या आहेत. तरीही काही मुलांना वाटतं असेल अजून सुट्ट्या असाव्यात, हो की नाही? परंतु आता शाळेचे दिवस आहेत, शाळा सुरू होणार. त्यासाठी आपण अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे, हो की नाही? ओके. त्यानंतर पुढे या ठिकाणी इथे ही कुक्कू आहे. ही कुक्कू आहे बघा. ही कुक्कू काय म्हणते? मोर प्ले ऑन द स्कूल ग्राउंड. आपल्याला बघा इथे मोर प्ले ऑन द स्कूल ग्राउंड शाळेच्या मैदानावर. आपल्याला शाळेच्या मैदानावर खूप खेळायला मिळणार आहे किंवा खूप खेळता येईल असं ती म्हणते. कोण म्हणते बघा? ही कुक्कू. दिसते तुम्हाला ही कुक्कू? ही बघा, ही कुक्कू. देन पुढे हा पॅडी आहे. हा दिसतोय ना, हा पॅडी आहे. हा पॅडी काय म्हणतोय? हाय तारा, आय एम एक्सायटेड टू. आय विल सी माय फ्रेंड्स. पॅडी काय म्हणतोय? मी सुद्धा खूप उत्सुक झालो आहे. मला माझ्या मित्रमैत्रिणींना भेटायला मिळणार आहे, असं हा पॅडी म्हणतोय. हा व्हायलेट शर्ट घातलेला जो दिसतोय ना तुम्हाला मुलगा, हा पॅडी आहे. त्यानंतर पुढे बघा, नेक्स्ट या ठिकाणी हा डॉग दिसतोय ना तुम्हाला, त्याचं नाव काय आहे? टोटो. टोटो आहे. टोटो काय म्हणतो बघा? आय एम सॅड विदाउट पॅडी. तो म्हणतो तो दुःखी झालेला आहे. का दुःखी झालेला आहे तो? की तो म्हणतो पॅडी शिवाय मी दुःखी झालेलो आहे, कारण पॅडी शाळेत गेलेला आहे म्हणून. बघा, या ठिकाणी आता ही दिसते ना मिया. ही मिया आहे. मिया काय म्हणते? वी आर लकी वी डोंट हॅव स्कूल. वी आर लकी वी डोंट हॅव स्कूल. आपण नशिबवान आहोत, आपल्याला शाळा नाही. आपल्याला शाळेत जाता येत नाही. आपल्याला शाळा नाही म्हणून ही मांजर काय म्हणते मिया? की आपण लकी आहोत म्हणते, म्हणजे आपण नशिबवान आहोत असं ती म्हणते. हा पॅरट.
हा पॅरेट बघा, हा पॅरेट काय म्हणतोय, मिया यू विल नेवर लर्न, मिया यू विल नेवर लर्न. तो त्या मांजरीला म्हणजे कॅटला काय म्हणतोय मियाला, की आपण कधी शिकणार मग, आपण कधी शिकणार मग, यू विल नेवर लर्न, तुम्ही मग कधी शिकणार, असं हा मिठू या ठिकाणी मियाला म्हणतोय. अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी तुम्ही सर्वांनी रीड करायची, रीड अँड लर्न एव्हरीबडी. ओके. आणि त्यानंतर ही अशी पिक्चर काढून सर्वांनी जे दिलेले जे सेंटेन्सेस आहेत, कन्व्हर्सेशन जे दिलेलं आहे, हे सर्वांनी त्या त्या पद्धतीने दिलेल्या पद्धतीने लिहायचं आहे. ठीक आहे. ओके, नेक्स्ट टॉपिक काय दिलं आहे बघा, गेम नंबर 1 दिलेला आहे बघा, इथं तुम्हाला दिसेल गेम नंबर 1, हा दिसतंय ना, हा 1 2 3, स्टेप 1, स्टेप 2, हे स्टेप 1, स्टेप 2 अँड स्टेप 3. स्टेप 1 मध्ये काय दिलेलं आहे बघा, स्टेप 1 मध्ये आहे लेटर्स. बघा लेटर्स दिलेले आहेत. लेटर्स मध्ये काय दिलेले बघा इथं, हे लेटर्स. स्टेप 1 लेटर्स मध्ये आहे, फ्रॉम पेयर्स वन पर्सन सेज द अल्फाबेट फ्रॉम ए टू झेड इन हिज माइंड टिल द अदर पर्सन स्टॉप्स हिम. राईट डाऊन द लेटर यू गेट. आता काय करायचं या ठिकाणी, या गेममध्ये, या खेळामध्ये तुम्हाला असं करायचं की जोड्या तयार करायच्यात आणि एका व्यक्तीने दुसरी व्यक्ती तिला किंवा त्याला थांबेपर्यंत मनातल्या मनात ए टू झेड पर्यंतची अक्षरे बनावीत. मध्येच थांबल्यानंतर त्याला किंवा तिला मिळणारे अक्षर त्याने किंवा त्याने लिहून काढावे. सो फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला दिलेले बघा, इकडे बघा, हे दोघं जण मुलं, एक मुलगा मुलगी दाखवलं ना, ABCDEF, EF पर्यंत या मुलीने लिहिलंय, म्हणजे ही कोण आहे, कुकू आहे, आणि हा कोण आहे, पॅडी, हा पॅडी. हे दोघांनी याने काय केलंय, आता EF पर्यंत झालंय ना, EF, मग इथं यानं तिला म्हटलंय स्टॉप, म्हणजे थांब, थांब म्हणून सांगितलं, मग EF पर्यंत तिथं संपलेलं आहे. मग अशा पद्धतीनं दोन दोन मुलांनी, मित्रमैत्रिणींनी किंवा भावाच्या बहिणीच्या दोघांनी जोड्या तयार करायच्या आणि घरी हा गेम तुम्ही खेळायचा आहे सर्वांनी, म्हणजे लेटर्स, अक्षरांचा खेळ. त्यानंतर नेक्स्ट दिलं आहे तुम्हाला स्टेप 2 वर्ड्स. ओके नाही, वर्ड्समध्ये काय दिलं आहे बघा, वर्ड्समध्ये दिलेलं आहे बोथ पार्टनर्स राईट 3 वर्ड्स इच बिगिनिंग विथ दॅट लेटर्स. दोघं मित्र आहेत, आहे की, 2 पार्टनर दिलेले बघा, इथे तुम्हाला दाखवलेलं आहे, 2 पार्टनर दाखवले की नाही, इथे बघा, हे इथं आहे, हे बघा, हे इथे दाखवलेले आहेत, हे 2 पार्टनर आहेत. त्यांनी काय केलंय, या मुलीने म्हणजे कुकूने काय केलंय, फॉन, फिश, फ्रॉग, आणि हा जो पॅडी आहे, पॅडीने काय केलेलं आहे, फेस, फिंगर अँड फूट असे शब्द लिहिलेले आहेत. आता दोन्ही जोडीदारांनी त्या अक्षराने सुरू होणारे प्रत्येकी 3 शब्द लिहायचेत आणि त्यांनी ते लिहिलेले आहेत बघा सर्वांनी. फॉन, फिश, फ्रॉग, यानं सुद्धा फेस, फिंगर आणि फूट असे वेगवेगळे लिहिलेले आहेत. मी वेगवेगळे शब्द लिहिले की आपल्याला शब्दांचा सराव इथे होईल आणि शब्द पाठांतर करायचे. नेक्स्ट बघा, या ठिकाणी स्टेप 3 मध्ये आहे फ्रेजेस मीन्स वाक्प्रचार आता किंवा शब्दसमूह. आता फ्रेजेसमध्ये काय दिलेलं आहे बघा, एक्सचेंज द वर्ड्स यू राईट देन यूज द वर्ड्स यू गेट टू राईट मिनिंगफुल फ्रेजेस. आता या ठिकाणी तुम्हाला इथं दिलेले आहेत बघा मिनिंगफुल फ्रेजेस. इथं सुद्धा दोघं जण मुलं आहेत बघा, एक मुलगा एक मुलगी, कुक्कू आणि पॅडी दाखवलेला आहे. आता इथं काय केले, कुक्कूने काय केले, माय फेस, फिंगर चिप्स, फ्रॉग्स फूट. यानं काय केलं पॅडीने, ओ व्हॉट फन, अ ग्रीन फ्रॉग, अ फिश टँक, असे 3 शब्द किंवा 3 वाक्य लिहिलेले आहेत. मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण तुम्ही दिलेल्या शब्दांची बघा. आता तुम्ही काय केलंय, दिलेल्या
शब्दांची अदलाबदल करायची आणि नंतर ते मिळालेले शब्द वापरून अर्थपूर्ण शब्दसमूह किंवा वाक्प्रचार तुम्हाला लिहायचे आहेत. असे तुम्ही या पद्धतीने लिहू शकता सर्वांनी. ठीक आहे. तर मला आशा आहे सर्वांनी, आय होप यू अंडरस्टँड दिस ॲक्टिव्हिटी. वी आर गिवन some examples here. You can also try and enjoy the game. Okay. Now listen. Game number 2. Be quick. Be quick. इथं दिसतंय बघा तुम्हाला. Be quick. Okay. Be quick. Be quick means काय की आपल्याला चपळ व्हायचे. चपळ व्हा. इथं दिलेले चपळ व्हा. काय सांगितलं आहे ॲक्टिव्हिटीमध्ये? फ्रॉम ग्रुप्स ऑफ 5 चूज वन ऑफ द फॉलोइंग टेबल्स ॲट अ टाइम. इच वन इन द ग्रुप रीड्स अलाउड द वर्ड्स फ्रॉम द टेबल ॲज फास्ट ॲज पॉसिबल. Who can read all the words in one table within 15 seconds? Practice reading these words aloud correctly till you can do so in 15 seconds. Okay. So listen. Here are given 4 tables. 4 tables. 1, 2, 3 and 4. Okay, 4. पाच जणांचे गट तयार करायचे. आता ही ॲक्टिव्हिटी आपण वर्गामध्ये घेत असतो, परंतु आता तुम्ही सर्वजण घरी असल्यामुळं तुम्ही बहीण भाऊ, भाऊ भाऊ किंवा बहिणी बहिणी कोण जे कोणी अवेलेबल आहात तुम्ही घरी, त्यांनी गट करायचे दोघांचे किंवा स्वतः आपण ट्राय करायचा, आपण प्रयत्न करायचा. इथं दिलेले त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय की टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या पद्धतीने त्या 4 तक्त्यांपैकी एका वेळी एक तक्ता निवडा आणि गटातील प्रत्येकाने त्या तक्त्यातील शब्द शक्य त्या जलद गतीने मोठ्याने वाचावेत. त्या एका तक्त्यातील सर्व शब्द 15 सेकंदात कोण वाचतील ते सर्व शब्द 15 सेकंदात योग्य प्रकारे मोठ्याने वाचता येऊ शकतील असा सराव प्रत्येक गटातील सर्व मुलांनी करायचा आहे. तर जेवढे लवकर फास्ट लवकर जसे वाचता येतील तशा पद्धतीने वाचण्याचा प्रयत्न करायचा. आता फॉर एक्झाम्पल समजा मी इथं तुम्हाला हा पहिला टेबल देतो. पहिल्या टेबलमध्ये काय दिलेले? द ए ईड ही धिस बी इन फॉर ॲज बट टू दॅट नॉट यू हीज ऑफ हॅव ऑन डू बाय अँड आय विथ ॲट फ्रॉम. दुसऱ्या टेबलमध्ये काय दिले? They, we, her, she, or, and will, my, one, all, would, their, what, so, up, out, if, about, who, which, me, when, can, no. Third table. तिसऱ्या टेबलमध्ये काय दिले बघा? Say, get, make, like, no. Take, see, look, come, think. Use, work, want, give, go. Time, people, year, good, well. Way, new, day, to, first. Fourth table. Just him into your sum. Cool them other than then. Now it's over also after how our back even because any these only most us in this way. Okay. Do you understand everybody? Okay. So, in this way, you try, read loudly and write 4 tables 2 times. Listen everybody. Game number 4. Scenes out of the hat. हे बघा, सीन्स आउट ऑफ द हॅट दिसतंय ना सर्वांना इथे?
बघा इथे दिलेलं टायटल काय दिले, हे सीन्स आउट ऑफ द हॅट. हे दिलेला जो पूर्ण पॅसेज दिसतोय ना तुम्हाला सर्वांना, तर यामध्ये जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती काय दिलेली आहे ती तुम्हाला मी सांगतो, इथे सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. राईट द फॉलोइंग टायटल्स ऑफ डिफरंट सीन्स ऑन स्लिप्स ऑफ पेपर. फोल्ड द स्लिप्स अँड पुट देम इन अन upturned hat. From pairs, draw lots. Each pair should enact the scene written on their slip. Each speaker should get a chance to speak at least 2 or 3 times. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, आता इथं दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला सांगतो मी, इथं हे दिलंय ना, काय म्हटलं त्यांनी, आस्किंग अ फ्रेंड फॉर हिज पोस्टल ॲड्रेस. तुमच्या एखाद्या मित्राला त्याचा पत्ता विचारा, म्हणजे पोस्टाचा पत्ता वगैरे त्याचा विचारायचा तुम्ही, असं दिलेलं आहे. आता इथं या ठिकाणी पुढे तुम्हाला दाखवतो, इथे बघा या ठिकाणी काही पिक्चर दिलेले आहेत, आहे ना दिलेले. इथं काय दिले बघा, ही आहे तारा, ही तारा दिसते, हा पॅडी आहे, हा टोटो आहे. हां, ही तारा काय म्हणते, इट्स सो क्राउडेड अराउंड हिअर. पॅडी काय म्हणतो, व्हॉट अ परफेक्ट जॉगिंग ट्रॅक, आहे ना. हे बघा, ही ताराने म्हटलेलं आहे, इट्स सो क्राउडेड ग्राउंड हिअर. अँड पॅडी काय म्हणतोय, व्हॉट अ परफेक्ट जॉगिंग ट्रॅक. हां, हा पॅडी आहे. आणि टोटो टोटो काय म्हणतो, लेट मी गो, मला जाऊ द्या. म्हणजे अशा पद्धतीने हे सुद्धा तुम्ही सेंटेन्सेस यामध्ये वापरू शकता आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने असे वाक्य तयार करू शकता, किंवा मी तुम्हाला यावरचे वाक्य काही तयार वाक्य तुम्हाला गृहपाठासाठी पाठवून दिली या टॉपिकवरचं. ओके, हां. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, गेम नंबर 5. बघा इथे तुम्हाला दिसते, अ फ्रेंडली चॅलेंज. अ फ्रेंडली चॅलेंज दिसतंय ना तुम्हाला इथे, हे बघा, हे मी मोठं करून दाखवतो इथे तुम्हाला, थोडंसं बोल्ड. हे बघा, हां, आहे बघा, इथे दिसते ना, अ फ्रेंडली चॅलेंज. अ फ्रेंडली चॅलेंजमध्ये काय करायचं तुम्हाला, फ्रॉम ग्रुप्स, सॉरी, फ्रॉम पेअर्स, राईट अ रॉंग सेंटेन्स अँड आस्क युअर पार्टनर टू करेक्ट इट. If necessary, refer to the following tables, but feel free to frame your own sentences. But remember, you must be able to be correct your own wrong sentence. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, थोडक्यात तुम्हाला सांगतो मी, की जोड्या तयार करायच्या. चुकीची वाक्य लिहा. आता या ठिकाणी चुकीची वाक्य लिहा आणि तुमच्या सहकार्याला ती दुरुस्त करायला सांगा. म्हणजे तुमचा एक पार्टनर, समजा तुमच्या सोबतचा मित्र मैत्रिणीसोबत बसवायचा आणि त्याच्यासोबत हा गेम खेळायचा, तुम्ही हा खेळ खेळायचा शब्दांचा आणि वाक्यांचा. त्याकरिता पुढील तक्त्यातील बरोबर योग्य असलेल्या वाक्यरचना चांगल्या लक्षात घ्या. तुमची स्वतःची चुकीची वाक्य तयार करा, आणि परंतु ती वाक्ये तुम्हाला स्वतःला दुरुस्त करता आली पाहिजेत, अशा पद्धतीचं असायला पाहिजे. हे सुद्धा तुम्हाला, ही ॲक्टिव्हिटी आहे, या ॲक्टिव्हिटीचं तुम्हाला मी नंतर आन्सर पाठवून देईल, कशा पद्धतीने लिहायचं ते देणार आहे. आता इथं तुम्हाला इथं दिले बघा, यूज ऑफ बी, यूज ऑफ डू, यूज ऑफ हॅव, हे दिसतंय तुम्हाला इथे. यूज ऑफ बी हे दिसते बघा, हे यूज ऑफ बी, यूज ऑफ डू, यूज ऑफ हॅव, ॲडिंग यस टू व्हर्ब्स, अँड ही लास्ट ए ऑर ॲन आर्टिकल्स वापरायचे तिथे, ए ऑर ॲन. ओके, पुढे नेक्स्ट टॉपिक. आता या ठिकाणी बघा, इथे दिसतंय तुम्हाला हा भाग एवढा आहे ना, या ठिकाणी इथपर्यंत. आता इथं हा जो दिसतोय तुम्हाला पॅरेट आहे ना, मिठ्ठू. हा मिठ्ठू काय म्हणतो, इथं याचं वाक्य कसं दिलेलं आहे, आय इज अ पॅरेट. रायटिंग ॲक्टिव्हिटी आहे, आय इज अ पॅरेट आहे, म्हणजे चुकीचं आहे.
परंतु मग त्याला आपल्याला काय करायचं, आय एम अ पॅरट. इथं काय लिहावं लागणार आपल्याला, या ठिकाणी आय एम अ पॅरट. इचऐवजी ॲम लिहायचं आपल्याला, ॲम, एम, ॲम, आय एम अ पॅरट. देन ही कुक्कू आहे. या कुक्कूचं वाक्य इथं कसं दिलेलं बघा, माय टीचर आर व्हेरी नाईस. माय टीचर आर व्हेरी नाईस हे वाक्य चुकीचं आहे. मग या ठिकाणी माय टीचर आर व्हेरी नाईस म्हटलं इथं. मग आरच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे, आरच्या ऐवजी इथं इज वापरायचं आहे. माय टीचर इज व्हेरी नाईस असं या वाक्यामध्ये बदल करून आपल्याला करेक्ट आन्सर लिहायचं आहे. देन ही मिया दिसते बघा इथं. मिया काय म्हणते, आय लाईक मिल्क्स दूध. मिल्क्स इथं यस लागलेले, यस नको आहे. मिल्क, फक्त मिल्क पाहिजे आपल्याला. मग आय लाईक मिल्क, ओनली मिल्क, MILK. इथं यस नको आहे आपल्याला. ओके, याचं करेक्शन तुम्हाला मी नंतर पाठवून देईल आन्सरसाठी. नेक्स्ट ही तारा दिसते बघा इथे तुम्हाला. तारा काय म्हणते, यू डझंट स्टडी हार्ड. आता या ठिकाणी डझंट न वापरता आपल्याला डोंट वापरायचं, फक्त ओनली डोंट. इथे डझंट दिलं की नाही, डझनच्या ऐवजी डोंट, DONT वापरायचं आपल्याला आहे आणि वाक्य जसेल तसं लिहायचं आहे. नेक्स्ट इथं दिसतो हा पॅडी हा जो दिसतोय तुम्हाला इथं, हा बिट्टू. हा बिट्टू आहे, हा दिसतोय की नाही बिट्टू. हा बिट्टू काय म्हणतोय, दे रेड ॲपल इट. दे रेड ॲपल इट. मग उत्तर कसं लिहिणार, दे इट रेड ॲपल. दे इट रेड ॲपल. इट हे इथं पाहिजे असं, दे इट IT इथं पाहिजे होतं असं. हे तुम्हाला नंतर मी आन्सरमध्ये देईल. या ठिकाणी हा जो टोटो आहे, आय लाईक प्ले बॉल. तो काय म्हणतो, आय लाईक प्ले बॉल. पण त्याचं उत्तर कसं आन्सर कसं राहणार आहे, आय लाईक टू प्ले विथ अ बॉल. आय लाईक टू प्ले विथ अ बॉल अशा पद्धतीचं आन्सर हे तुम्हाला मी पाठवून देईल. ते तुम्ही लिहायचं करेक्ट करून. ओके, सो प्लीज करेक्ट देअर sentences.